नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी चालू आहे त्यासाठी ज्या ज्या पद्धतीच्या कायदेशीर कोलांट्या उड्या मारल्या जात आहेत त्या संदर्भाने एक महत्वाची गोष्ट कोणीही कोणाला सांगत नाहीये, ती सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ करतोय. काहीच नाही तर आता मग धनुष्यबाण गोठवा. जर धनुष्यबाणी निशाणी आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंना मिळणार नसेल तर ते गोठवा, इतकी टोकाची मागणी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. पण निशाणी अशी गोठवता येते का ज्यासाठी सादिक अली केसचा निकाल दिला जातोय? तो जवळजवळ 69-70 सालचा विषय आहे. ज्या वेळेला काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी आणि त्यावेळेचं हायकमांड यांच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण झाला होता आणि काँग्रेसचे दोन तुकडे पडले होते, तेव्हा काँग्रेसची मूळ निशाणी अगदी आरंभापासूनची बैलजोडी असं होतं. ती निशाणी कोणाची हा वाद झाला आणि त्यावरून मग दोन गट होते, एकाला इंडिकेट म्हणायचे, एकाला सिंडिकेट म्हणायचे. इंदिरा गांधींचा पक्ष म्हणजे किंवा गट म्हणजे इंडिकेट आणि मोरारजी वगैरे कामराज यांचा गट म्हणजे सिंडिकेट. असो, त्या वादात जायची गरज नाही. पण ज्या वेळेला हा विषय निवडणूक आयोगाकडे गेला तेव्हा त्या निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला की बाबांनो, तुम्ही दोघेही येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये वेगवेगळं चिन्ह आणि वेगवेगळं नाव घेऊन लढा. त्यापैकी सिंडिकेटला म्हणजे ज्यांच्याकडे संघटनात्मक बहुमत होतं त्यांना काँग्रेस ऑर्गनायझेशन म्हणजे काँग्रेस ओ आणि इंदिरा गांधींना काँग्रेस आर म्हणजे काँग्रेस रुलिंग अशी दोन नावं देण्यात आली. इंदिरा गांधींना गाय वासरू ही निशाणी देण्यात आली, तर मोरारजी वगैरे यांच्या संघटन काँग्रेसला चरखा चलाती महिला अशी दोन निशाणी देण्यात आली. पण 1971च्या मध्यावधी निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकमेकाविरुद्ध लढल्या. सगळ्या निवडणुका लोकसभेच्या मध्यावधी झाल्या आणि त्यामध्ये जेव्हा इंदिराजींना प्रचंड 2/3 बहुमत मिळालं तेव्हा निवडणूक आयोगाने इंदिराजींना बैलजोडी ही निशाणी देऊ केली होती की जनतेने म्हणजे मतदाराने इंदिरा गांधी म्हणजेच काँग्रेस आहे किंवा इंदिराजींचा गट म्हणजेच काँग्रेस आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. आणि म्हणून निवडणुकीच्या प्रक्रियेतून ज्या काँग्रेसला अधिकाधिक मतदारांनी कौल दिलाय त्या काँग्रेसला अधिकृत काँग्रेस म्हणून मान्यता देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. पण इंदिराजींनी बैलजोडी गाय वासरू या निशाणीवर बहुमत मिळवलं होतं, तर त्यांनी साफ सांगितलं मला बैलजोडी ही निशाणी नकोय. आणि निवडणूक आयोगाने सांगितलं अधिकार तुम्ही हा डिस्प्यूट घेऊन आला तेव्हा तुम्हाला पाहिजे होती, त्यांनाही पाहिजे होती. दोन वेगळे पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला तात्पुरती सोय दिली होती. तर इंदिराजी म्हणाल तात्पुरती सोय असली तरी ज्या निशाणीवर मी निवडणूक जिंकली ती मला कायम करायची आहे. मग निवडणूक आयोगाने सांगितलं मग बैल जोडीचं काय करायचं? तेव्हा इंदिराजींनी सांगितलं ही बैलजोडी ही काँग्रेसची अधिकृत निशाणी जी आहे वर्षानुवर्ष चालत आलेली ती गोठवून टाका. कळलं काय झालं ते? निवडणूक आयोगाने परस्पर निर्णय घेऊन बैलजोडी ही काँग्रेसची मूळ निशाणी गोठवलेली नाही. जी मागणी आज कपिल सिब्बल करतात किंवा कपिल सिब्बलच्या नावावर मराठी माध्यमातून ज्या थापा मारल्या जात आहेत तशी ती निशाणी दोन पक्षातले वाद म्हणून गोठवलेली नव्हती. ती निशाणी ज्याला अधिक मतं मिळाली त्या इंदिरा गांधींना ती निशाणी बहाल करण्यात आली होती. पण इंदिराजींनी सांगितलं ती मला नकोय, तुम्ही गोठवून टाका. आता आपण आजच्या विषयाकडे येऊ. आजच्या विषयाकडे आल्यानंतर हा सगळा निवडणुकीच्या संदर्भातला किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भातला जो वादाचा विषय आहे तो उकरून कोणी काढला?
आता जेव्हा म्हटलं जातं की शिवसेनेचे 2 गट होते पण दोघांचेही प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच होते वगैरे वगैरे युक्तिवाद केले जातात, तेव्हा तो युक्तिवाद झिडकारणारा पहिला माणूस उद्धव ठाकरेच होते. आपल्याला धनुष्यबाण मिळावा यासाठी निवडणूक आयोगात धाव घेणारा पहिला माणूस उद्धव ठाकरे होते. त्यावेळेला अंधेरी पूर्व या विधानसभा क्षेत्राचे आमदार रमेश लटके यांचा करोना काळामध्ये आकस्मिक मृत्यू झाला होता आणि त्यामुळे त्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक व्हायची होती. अशा वेळेला एकनाथ शिंदे आपला उमेदवार उभा करतील किंवा उद्धव ठाकरे हे म्हणाले की आम्हाला आमचा उमेदवार लढवायचा आहे, तर मग आम्हाला अधिकृतरित्या पक्ष म्हणून निशाणी धनुष्यबाण पाहिजे. पण त्यांनी तसा दावा केल्यानंतर दुसरी बाजू म्हणून एकनाथ शिंदेना सुद्धा निवडणूक आयोगात जावं लागलं आणि त्यांनी सुद्धा आम्हीच ओरिजिनल शिवसेना आहोत असा दावा केला. पर्यायाने झालं काय, जसं सादिकली केसमध्ये झालं होतं किंवा त्यावेळेला 2 काँग्रेसचे गट होते, त्या दोघांनाही जनतेला सामोरं जायला निवडणूक आयोगाने भाग पाडलं. दोघांना मूळ बैलजोडी ही निशाणी न देता 2 वेगवेगळ्या निशाण्या दिल्या. एकाला गाय वासरू, दुसऱ्याला चरखा त्याला ती महिला. आणि ज्या वेळेला मतदाराचा कौल आला, मतदाराचा स्पष्ट कौल आला की इंदिरा गांधींना मतदारांनी किंवा काँग्रेसच्या समर्थक मतदारांनी भरभरून मतं दिली आणि त्या तुलनेमध्ये संघटना काँग्रेस किंवा काँग्रेस ऑर्गनायझेशन यांना मतदाराने झिडकारलं. तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितलं की आता जी पक्षाची मूळ निशाणी आहे ती इंदिरा गांधींना मिळू शकते. इथे अंधेरी पूर्व या पोटनिवडणुकीसाठी आपल्याला धनुष्यबाण मिळाला पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक आयोगात गेले आणि त्यामुळे प्रतिवादी म्हणून एकनाथ शिंदेना निवडणूक आयोगाकडे जाऊन पक्षावर दावा करावा लागला आणि त्यातून तुम्ही 2 वेगळे गट आहात तर तुम्हाला तात्पुरती वेगळी नावं आणि तात्पुरती वेगळी निवडणूक चिन्ह द्यावी लागतील अशा निर्णयाप्रत निवडणूक आयोग आला. तेव्हा सादिक अलीच्या केसची 1970च्या त्या केसकडे जायचं असेल तर बघावं लागतं की त्याच्यात आणि याच्यात साम्य काय. दोघांचाही दावा होता की आम्ही ओरिजिनल पक्ष आहोत, आम्ही ओरिजिनल काँग्रेस आहोत, आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत. तर अशा दाव्याच्या वेळेला जेव्हा 2 गटांना स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता दिली जाते तेव्हा पहिली गोष्ट अशी होते की एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या अंतर्गत गट नसून तो वेगळा पक्ष आहे यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी उद्धव ठाकरे निवडणूक आयोगात गेलेले होते. आणि ज्या वेळेला त्यातून निष्कर्ष आला किंवा निर्णय आला की दोघांनाही धनुष्यबाण ही निशाणी मिळणार नाही, तुम्ही दोघांनीही वेगवेगळी निशाणी घ्या तात्पुरती. कारण मला वाटते कपिल सिब्बलच तेव्हा निवडणूक आयोगात गेले होते उद्धव ठाकरेंच्या वतीने की आता अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आली आणि आम्हाला ती लढवायची तर आम्हाला निशाणी लागणार. गट वगैरे वाद चालू राहतात पण निवडणुकीच्या काळामध्ये मतदानासाठी निवडणूक चिन्ह महत्वाचं असतं म्हणून आम्हाला चिन्ह पाहिजे. तेव्हा निवडणूक आयोगाने निकाल दिला की दोघांनीही वेगळी नावं आणि वेगळी चिन्ह घ्यायला हवीत. आणि मग उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलं तर एकनाथ शिंदे यांना ढाल तलवार म्हणजे ढाल अशी गोल आणि 2 अशा तलवारी असं चिन्ह देण्यात आलं. माझ्या आठवणीप्रमाणे 1971 साली शिवसेनेने जेव्हा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक अधिकृत पक्ष म्हणून लढवायचं ठरवलं त्यावेळेला शिवसेनेला मिळालेलं चिन्ह हे तेच होतं ढाल तलवार. कारण त्याची नंतरच्या काळात कम्युनिस्टांनी वडा मिरची अशी टिंगल केली होती जेव्हा शिवसेना साफ पराभूत झाली. पण सांगायचा हेतू असा की उद्धव ठाकरे निवडणूक आयोगात गेले आणि तिथून हा चिन्हाचा आणि पक्षाच्या नावाचा वाद सुरू झाला. तेव्हा एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी
मला वाटते 22 मध्ये जी पहिली पोटनिवडणूक लढवली तेव्हा आपल्या पक्षाचं अधिकृत चिन्ह जे धनुष्यबाण आहे ते सोडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली. एकनाथ शिंदे यांच्या गटाने ती पोटनिवडणूक लढवलीच नाही. पुढच्या वेळेला 1924च्या सार्वत्रिक निवडणुकीत ती जागा एकनाथ शिंदेच्या गटाने जिंकली. पण एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण सोडून कुठल्याही दुसऱ्या चिन्हावर स्वपक्षातर्फे कुठलीही निवडणूक लढवलेली नाही, हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. असो, ऋतुजा लटके ह्या पोटनिवडणुकीत जवळजवळ समोर कोणी नाही, म्हणजे त्यांच्या खालोखाल जी मतं होती ती नोटाला होती. दुसऱ्या कोणीही कुठल्याही पक्षाने ती पोटनिवडणूक लढवली नाही, म्हणून ऋतुजा लटके निवडून आल्या. पण पुढच्या निवडणुकीत पडल्या तेव्हा त्या परत एकदा मशाल या चिन्हावर उभ्या होत्या. पण त्यांना हरवणारे पटेल नावाचे कोणतरी भाजप शिंदे यांचे उमेदवार होते, जे मूळचे भाजपाई होते. ते शिंदेच्या चिन्हावर निवडून आले. ते चिन्ह धनुष्यबाण होतं. थोडक्यात अंधेरी पूर्व निवडणुकीच्या निमित्ताने जो उतावळेपणा उद्धव ठाकरे यांनी केला, त्यामध्ये त्यांच्या हातून धनुष्यबाणी निशाणी गेली. उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण सोडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि नंतर आलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत सुद्धा आणि पुढच्या महापालिका निवडणुकीत सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने, ज्याचं नाव शिवसेना उबाठा आहे, सगळीकडे मशाल या चिन्हावर उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली. पण उद्धव ठाकरे अंधेरी पूर्वच्या निमित्ताने निवडणूक आयोगात गेल्यानंतर जेव्हा दोन वेगवेगळी नावं पक्षाची आणि चिन्ह यांचं वाटप झालं, त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उबाठा असं घेतलं होतं. तर एकनाथ शिंदे यांनाही दुसरं नाव घ्यावं लागलं, कारण अधिकृत नाव त्यांच्याकडे सुद्धा नव्हतं. अशा वेळेला एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षासाठी जे नाव सुचवलं ती बाळासाहेबांची शिवसेना असं नाव होतं आणि निवडणूक आयोगाने त्यांना ढाल तलवार हे निशाणी दिली होती. पुढे ज्या वेळेला हा विषय सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग असा फिरत फिरत विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत आला आणि सगळीकडे प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे, ही वेगवेगळ्या काय त्या असतील त्या निकषावर ठरली आणि निवडणूक आयोगाने सगळे युक्तिवाद ऐकल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण ही शिवसेनेची निशाणी बहाल केली. कशावर केली? तर ज्यांच्याकडे अधिकाधिक आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांना मिळालेल्या मतांची बेरीज उद्धव ठाकरे यांच्या आमदारांच्या मतांच्या बेरजेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लोकमताचा अधिकाधिक पाठिंबा हा एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी नाही, या निष्कर्षापद निवडणूक आयोग आला आणि त्यातून ती निशाणी किंवा ते नाव हे एकनाथ शिंदेना मिळालं. पण हा सगळा निकाल लागण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाणावरचा अधिकार सोडला होता आणि अंधेरी पूर्वची निवडणूक ही मशाल या चिन्हावर लढवलेली होती. थोडक्यात तुम्ही विचार केला तर असं दिसेल की पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाणी निशाणी सोडलेली होती. एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या काळामध्ये धनुष्यबाण सोडून त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराने धनुष्यबाण सोडून इतर कुठल्याही निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवलेली नाही. ही गोष्ट अतिशय गंभीरपणे आणि बारकाईने समजून घेतली पाहिजे. विषय उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाणावरचा अधिकार सोडला इथून सुरू होतो. अंधेरी पूर्वच्या निवडणुकीसाठी
त्यांना घाई झाली होती आणि प्रत्येक मुख्यमंत्री पद सोडण्याची घाई होती, निवडणूक आयोगात जाण्याची घाई होती, भगतसिंग कोश्यारींना शिव्या देण्याची घाई होती. प्रत्येक बाबतीत उतावळेपणा आणि अहंकाराने भारावलेले उद्धव ठाकरे हे पदोपदी आपल्या पायावर धोंडा मारून घेत गेले. त्यांना कोणी हरवण्याची, पराभूत करण्याची गरज नव्हती. उद्धव ठाकरे आपल्या चुकांनी स्वतःला पराभूत होण्याच्या मार्गाने घेऊन चालले होते. पुढे दिसतात ते त्याचे परिणाम आहेत. तेव्हा आज जे काय सुप्रीम कोर्टामध्ये सादिक अली हा विषय सांगितला जातो, तो एक लक्षात घेतला पाहिजे. सादिक अलीच्या नंतर मूळ पक्ष निशाणी ही इंदिरा गांधींना देण्यात आली, कारण त्यांना लोकमताचा पाठिंबा मिळाला होता. तेवढा ओरिजिनल संघटना पदाधिकारी गट जो होता कामराज वगैरे त्यांना मिळाला नव्हता. आणि इथे पण एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या मतांची बेरीज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे शिल्लक उरलेल्या आमदारांच्या मतांची बेरीज हे करूनच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. त्या सादिक अली केसचा जर संदर्भ दिला तरीही एकनाथ शिंदे यांचंच पारडं जड ठरतं हे विसरून चालणार नाही. बाकी पंख लावून कोणी मूर्खाच्या नंदनवनामध्ये बागडायला कोणाचीही हरकत नाही. लोकशाहीने आपल्याला जे वेगवेगळे अधिकार दिलेत त्यामध्ये मूर्खपणा करायचाही अधिकार अबाधित आहे. मग तो उद्धव ठाकरेंना आहे, तसाच मराठी चॅनेलवरच्या सगळ्या पत्रकारांना तो अधिकार आहे, तो असीम सरोदेंना आहे, तो उल्हास बापटांना सुद्धा आहे. बाकी जग खुळं आहे, सगळी काही ती अक्कल माझ्याकडेच सामावलेली आहे. या थाटात वागणाऱ्यांना व्यवहारातले पराभव स्वीकारावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे. पण आत्ता जी सुप्रीम कोर्टात केस चालू आहे तिचं सार इतकंच आहे की उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाणावरचा अधिकार सोडला, म्हणून एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव मिळणं सोपं झालं. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.